नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गोड पोहे तयार करूया. अर्धी वाटी पांढरे तीळ घेतले आहेत. 1 मोठी वाटी गूळ घेतला आहे. याच वाटीच्या मापाने मी बाकीचे साहित्य घेणार आहे. 1 वाटी ओले खोबरे खोवून घेतले आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. ही कढई आता तापली आहे. यामध्ये हे तीळ घालते. हे तीळ आपण भाजूया. तीळ भाजून आपण बाजूला काढूया. आता याच कढईमध्ये हा गूळ घातला आहे. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते. हे थोडेसे पाणी घातल्यामुळे गूळ कढईमध्ये चिकटणार नाही. 1 मोठा चमचा तूप घातले आहे. गूळ चांगला विरघळल्यावर यामध्ये हे ओले खोबरे घातले आहे. 1 ते 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. हे खोबरे या गुळामध्ये चांगले मिसळून मी आता गॅस बंद केला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे. पुन्हा एकदा चांगले मिसळूया. आता यामध्ये हे भाजलेले तीळ घालते. तीळ चांगले सरमिसळ करूया. हे तीळ घातल्यामुळे पोह्यांना खूप छान चव येते. आता यामध्ये पोहे घालूया. 2 वाट्या पातळ पोहे घातले आहेत. आता हे सगळे साहित्य चांगले सरमिसळ करूया. हे गोड पोहे 5 ते 8 मिनिटे झाकून ठेवूया. त्यामुळे हे पोहे खोबऱ्याच्या पुरणात चांगले मुरतात आणि चव छान येते. मी मगाशी 1 वाटीभर पातळ पोहे घातले होते आणि पुन्हा 1 वाटीभर पोहे घातले आहेत. एकूण 2 वाट्या पातळ पोहे घातले आहेत. सध्या नवरात्र सुरू आहे. तुम्ही हे पोहे नैवेद्यासाठी तयार करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.